चला तर मित्रांनो, आज आपण एक असा नवीन चॅप्टर घेऊन आलेलो आहे. त्याचं नाव आहे प्रिन्सिपल ऑफ इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की जेनेटिक्स मध्ये मूलभूत प्रक्रिया कारादी ते शिकायचं आहे आपल्याला. खरं खास म्हणजे जेनेटिक्स मध्ये पहिलं आपल्याला स्टडी करणं आहे हेरिडिटी अँड व्हेरिएशन. हेरिडिटी अँड व्हेरिएशन पासून काय बनते जेनेटिक्स. तर या चॅप्टर मध्ये आपल्याला बघायचं आहे पूर्ण की जेनेटिक्स पासून काय कशा त्याच्या चॅप्टरवर कशावर आधारित आहे. आणि हा चॅप्टर म्हणजे खरा खास आपल्याला बॉटनीचा चॅप्टर आहे, बायोलॉजीचा. तर हा चॅप्टर आपल्याला कम से कम नीट मध्ये 2 ते 3 क्वेश्चन येतात. तर मग हा चॅप्टर आपल्याला स्टडी करणे खूप आवश्यक आहे. तर त्यामुळं आपण चॅप्टर घेऊन आलेलो आहे. तर या चॅप्टर आपल्याला पहिले काय स्टडी करणे, जेनेटिक्स, द स्टडी ऑफ हेरिडिटी अँड व्हेरिएशन. तर पहिला टॉपिक आपला हेरिडिटी. हेरिडिटी म्हणजे ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर. म्हणजे कॅरेक्टर म्हणजे आपले जे आई वडील राहतात त्यांच्यापासून नवीन ऑफस्प्रिंग तयार होते, त्यालाच म्हणतात हेरिडिटी. आणि व्हेरिएशन म्हणजे द डिफरन्स शो बाय ऑफस्प्रिंग दॅट absent इन पेरेंट्स. व्हेरिएशन म्हणजे सांगायचं झालं तर जे मुलामध्ये नवीन बदल घडून आलेले आहे आणि जे आपल्या आई वडिलांमध्ये ऍबसेंट आहे त्यालाच खरं काय म्हणलं गेलं व्हेरिएशन. आता ह्यो जो आपला पॉइंट आहे हा खूप गरजेचा आहे. फादर ऑफ जेनेटिक्स ग्रेगर जॉर्ज जॉन फादर ऑफ जेनेटिक्स कोण आहे? ग्रेगर जॉन मेंडल. हे सायंटिस्टचे नाव खूप आपल्यासाठी महत्वाचे. फादर ऑफ जेनेटिक्स कोण आहे? ग्रेगर जॉन मेंडल. हे जे सायंटिस्टचे नाव आहे ते आपल्यासाठी खूप गरजेचे आहे. ते आवर्जून आपण लक्षात ठेवलं पाहिजे. टर्म जेनेटिक्स आपल्याला बॅट्सनने दिली होती. हे 2 नावे आपल्यासाठी खूप गरजेचे आहे. आपण ध्यानात ठेवलं पाहिजे कारण की हे पेपरात येऊ शकतात. ते ध्यानात ठेवणं खूप गरजेचं आहे. चॅप्टर मध्ये सायंटिस्टचे नाव आपल्याला ध्यानात ठेवणं आवश्यक आहे. आता दुसरा टॉपिक आला इनहेरिटन्स. इनहेरिटन्स मीन्स प्रोसेस ऑफ ट्रांसफर ऑफ कॅरेक्टर फ्रॉम पेरेंट टू ऑफस्प्रिंग. तर तुम्हाला वाटत असेल या टॉपिक मध्ये या टॉपिक मध्ये काय फरक आहे. या टॉपिक मध्ये खूप फरक आहे. यो जो टॉपिक इनहेरिटन्स हे याचा एक पॉइंट आहे छोटासा. प्रोसेस आहे, इथं काय ट्रान्समिशन. तर प्रोसेस म्हणजे ती प्रक्रिया कशी आहे हे तिच्यातून पाहायला भेटतं आपल्याला. याच्यात काय सांगेल डायरेक्ट ट्रान्समिशन म्हणजे ट्रान्सफर, कॅरेक्टर ट्रान्सफर कसं झालं. आणि इथं प्रोसेस सांगेल आपल्याला. खरं का सांगायचं म्हणजे तर ती प्रोसेस अशी आहे तो म्हणजे ते प्रोसेस म्हणजे काय, स्पर्म आणि एग. ते स्पर्म आणि एग मध्ये जे डीएनए ते कॅरी कॅरेक्टर आहे. म्हणजे स्पर्म आणि एग ते काय कॅरी करतं डीएनए. त्याच्यासाठी ती प्रोसेस म्हणून त्यांना नाव काय दिलं इनहेरिटन्स प्रोसेस. ते स्पर्म आणि एग डीएनए कॅरी करतो ते.
डीएनए कॅरी कॅरेक्टर आहे ते कशामुळं की नाही बा स्पर्म आणि एक ते नवीन ऑफस्प्रिंग करायसाठी त्याच्यामध्ये डीएनए गरजेचं आहे, त्याच्यामुळे ते डीएनए कॅरी करतात. आता बघा आपल्याला डिप्लॉइड करायचं. डिप्लॉइड म्हणजे जसं की नाही आता डिप्लॉइड सेल म्हणजे क्रोमोझोम नंबर आपल्यामध्ये ह्युमन बॉडी मध्ये जर पाहिलं तर 46 नंबर क्रोमोझोम राहता आणि जर त्याचे पेअर पाहिलं तर 23 पेअर राहतात. तर क्रोमोझोम आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. याच्यामध्ये कॉपी राहते म्हणजे एका क्रोमोझोमची कॉपी राहते 2 कॉपी, तशा किती पेअर आहे 23 आणि ते कशा सेम क्रोमोझोम राहते की हे आपण इथं डायग्राम द्वारे बघू गेला. हे समजा एक क्रोमोझोम त्याचे एक दुसरा हे कसं झालं हे बघ 2 कॉपी म्हणजे हे 2 कॉपी म्हणजे पेअर मध्ये याला म्हणलं याला कॉपी. तर असे याच्यामध्ये तीन म्हणजे 23 पेअर राहत्या. तर आपण किती दाखवतो 3 समजा तर याच्यामध्ये 23 पेअर राहत्या. तर याला म्हणलं गेलं 2 पेअर ऑफ कॉपी. आता जर हॅप्लॉइड पाहायला गेलो आपण हॅप्लॉइड मध्ये जर बघायला गेलो तर क्रोमोझोम नंबर किती आपले क्रोमोझोम नंबर 23 चे म्हणजे याच्यामध्ये जे क्रोमोझोम नंबर झाले आपले ते हाफ होऊन गेले डायरेक्ट. तर मग इथं कसं राहतं सिंगल और कॉपी वन कॉपी ऑफ क्रोमोझोम म्हणजे इथे जे 2 होते ते इथे किती झाले एक झालं सिंगल होऊन गेलं. त्यालाच म्हणलं गेलं सिंगल कॉपी और वन कॉपी ऑफ क्रोमोझोम. तर आपण बघू शकतो इथं की क्रोमोझोम डिप्लॉइड मध्ये क्रोमोझोम किती 46 नंबर असतात आणि पेअर किती असतात 23 आणि हॅप्लॉइड मध्ये किती आहे 23 नंबर निसते पेअर नाही. ते वर आपल्याला 23 पेअर दिसले पण खाली काय आणि वर काय टू कॉपी सेम क्रोमोझोम म्हणजे त्याच्यामध्ये दोन आपल्याला पाहायला भेटतो क्रोमोझोम कॉपी असे पेअर होईल आणि इथे किती सिंगल सांगेल फक्त. ते लक्षात ठेवायचं चांगलं. आता बघायचं आपल्याला होमोलॉगस आणि नॉन होमोलॉगस. होमोलॉगस म्हणजे काय क्रोमोझोम ऑफ सेम पेअर म्हणजे एकाच नवीन आपण आता बघितली इथं डायग्राम मध्ये की काय दिलं होतं 2 पेअर होत्या पण त्या काय एकाच क्रोमोझोमच्या 2 पेअर होत्या बरोबर आहे की नाही. एकाच क्रोमोझोमच्या 2 पेअर होत्या त्यालाच काय म्हणलं गेलं होमोलॉगस क्रोमोझोम बरोबर आहे की नाही. आणि नॉन होमोलॉगस म्हणजे करायचं हे सिंगल पाहिलं नाही आपण सिंगल कॉपी त्यालाच म्हणलं गेलं सिंगल क्रोमोझोम म्हणजे नॉन होमोलॉगस क्रोमोझोम. तर चला बघू आपण डिटेल मध्ये होमोलॉगस क्रोमोझोम आणि नॉन होमोलॉगस क्रोमोझोम. होमोलॉगस क्रोमोझोम म्हणजे क्रोमोझोम सेम पेअर म्हणजे होमोलॉगस क्रोमोझोम ऑफ सेम पेअर म्हणजे त्याच्यामध्ये क्रोमोझोम वेगवेगळे नाही राहणार. आता बघितलं आपण इथं डायग्राम द्वारे की एकच क्रोमोझोम पण त्याचे 2 हे राहील काय आपले दोन पेअर मध्ये हे राहील ते. आणि नॉन होमोलॉगस मध्ये करायचं ते पेअर मध्ये नाही राहत.
सांगायचं झालं म्हणजे ते डायरेक्ट अलग अलग राहतात. म्हणजे ते एकाच क्रोमोझोम पासून दोन पेअर नाही बनत, ते पेअर समजलं जातं, पण ते डायरेक्ट डिफरंट म्हणजे दोन क्रोमोझोम येईल तेव्हा त्याची पेअर बनल, असं हे नॉन होमोलॉगस क्रोमोझोम. अशा प्रकारे आपलं होमोलॉगस क्रोमोझोम आणि नॉन होमोलॉगस क्रोमोझोम इथं संपून जातं. तर आता आपण बघणार जीन काय जातं. जीन म्हणजे सेगमेंट ऑफ डीएनए. सेगमेंट ऑफ डीएनए. सेगमेंट ऑफ डीएनए म्हणजे हे बघा, आता एक लक्षात घ्या, हे काय बनला असं समजा आपण डीएनए, बरोबर. तर ह्या डीएनएचा हा भाग याला म्हणला गेला सेगमेंट. मग या सेगमेंटला आपण समजू शकतो की काय, डीएनए ऑफ सेगमेंट ऑफ डीएनए म्हणजे जीनचा सेगमेंट झाला. म्हणजे असे सेगमेंट पासून किती सेगमेंट राहतात आपल्या बॉडीमध्ये की ज्याच्यापासून जीन तयार होईल. तर असे जीन आपण बघू डायग्रामद्वारे. हे पहा, याच्यामध्ये बघू शकता तुम्ही आपला क्रोमोझोम, याच्यामध्ये आलं डीएनए, याच्यामध्ये बघू शकता तुम्ही हे आले आपले चार डीएनए जीन आले, बरोबर का नाही. हे बघा आता इथं सेगमेंट ऑफ डीएनए म्हणजे डीएनएचा बारीक भाग, याच्यामध्ये बघू शकता तुम्ही डायग्रामद्वारे. एका क्रोमोझोम मध्ये चार सेगमेंट बी आहे, 4 सेगमेंट होले डीएनएचे, आणि 4 जीन पण व्हा, आणि 4 सेगमेंट, सॉरी सेगमेंट नाही डीएनए. तर बघू शकतो मी एका क्रोमोझोम मध्ये काय काय असू शकतं. 4 जीन आहे आणि 4 डीएनए. डीएनए कॅरेक्टर, बरोबर. तेव्हा जीन म्हणजे काय, सेगमेंट ऑफ डीएनए. आणि जीन काय करतो पुन्हा, विच कंट्रोल वन पर्टिक्युलर कॅरेक्टर. याच्या प्रकारे आपलं जीन आहे, म्हणजे जीन मध्ये सेगमेंट होतं तर होतं, पण मग ते एक पर्टिक्युलर एका कॅरेक्टरला कंट्रोल कसं करतं. जसं आपण पाहिलं आपले केसाचा कलर कशामुळे येतो. समजा एक जीन आहे, ते जीन आणि एक डीएनए आपला देऊ, त्याच्यामुळे आपल्या केसाला कलर येतो. आता समजा एखाद्याची स्किन काळी असली खूप, तर आपण त्याला काय म्हणतोय काळे, पण मग ते काळ कशामुळे ते आपल्याला माहित नाही राहत खरं काच म्हणजे, त्याच्या मागे काय सायन्स आहे. पण त्याच्या मागे आपल्याला समजायला जर गेलं तर त्याच्या मागे ते एक क्रोमोझोम किंवा ते जीन आणि जे डीएनए राहतं त्याच्यामुळे आपल्याला कलर आणि ते सगळं शिकायला भेटतं. आता केसाचा कलर जीन नसतं, डीएनए नसतं, आता केसाचा कलर आपला कसं समजला नसतं अजिबात आपल्याला. म्हणजे केसाचा कलर कोण काय म्हणलं नसतं, केसाचे ढवळे कुठे झाले, कोणाचे पिवळे झाले असते, कोणता कलर आला असता. पण मग या डीएनए मुळे केसाला आपल्या काळाच कलर आहे. आणि आपल्या अंगाला पुन्हा कोणाचा काळा असतो, कोणाचा काही ढवळा असतो, बरोबर आहे की नाही. पण मग त्याच्यामुळे कोणाचा कलर व्हाईट राहतो तेव्हा आपल्या याच्या पॅरेंट्स कडून आलेला कलर असतो, आपण त्याला काही म्हणू शकत नाही. तर म्हणून हे जीन असं आपल्या प्रकारे असं काम करतं आपल्या शरीरामध्ये, विच कंट्रोल वन पर्टिक्युलर कॅरेक्टर. याच्यामुळे म्हणलं गेलेलं आहे की ते एका कोणत्या तरी एका पर्टिक्युलर कॅरेक्टर म्हणजे पर्टिक्युलर ऑर्गन किंवा आपल्या पर्टिक्युलर शरीरातल्या एकाच अवयवाला कंट्रोल करतो. आणि याच्यामध्ये जीन टर्म जीन कोण दिली, जॉन्सन, आणि टर्म फॅक्टर कोण दिलता आपल्याला, मेंडलनं दिलता. तर आता आपल्याला आलील म्हणजे काय, आलील
प्रॅक्टिस केली माझी. नमस्कार मित्रांनो, आज जो आपण तुम्ही चॅप्टर बघितला, हा चॅप्टर आपल्या क्लासमधील एका विद्यार्थ्यांना टीचिंग केलेला आहे. की आपला रोज डेली नेटचा क्लास व्हायचा, तो एक सहज बोलला, सर तुम्ही ज्या पद्धतीने टीचिंग करता त्याच पद्धतीने मला टीचिंग करून बघायची. तर त्यासाठी आपण एक त्याचा डेमो व्हिडिओ या ठिकाणी आपण अपलोड केलेला आहे. तर हा जो डेमो व्हिडिओ आहे हा आपल्या युट्यूब चॅनलला पडेल. भक्कम दिवस आपल्या युट्यूब चॅनलला काही व्हिडिओ पडले नव्हते. भक्कम आपलं बऱ्याच दिवस झाले की आपल्या युट्यूब चॅनलला आपला व्हिडिओ पडला सुद्धा नव्हता. परंतु यापुढे असेच नेटचे वगैरे व्हिडिओ आपल्या चॅनलला येत राहील. की आपल्या क्लासमधले जे विद्यार्थी हे सुद्धा कुठेतरी एक टेस्ट डेअरिंग यायला हवी, त्यासाठी आपण हा जे डेमो लेक्चर या ठिकाणी घेतलेला आहे. आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी त्यांनी समजून सांगितले आहे. तर तुम्ही बघू शकता. आणि थोडंफार चुका मिस्टेक वगैरे झाले असेल तर त्याचं फर्स्ट टाइम आहे, थोडं चुका वगैरे मिस्टेक वगैरे होणार आहे. परंतु व्हिडिओ कसा आवडला, तुम्हाला आवडला की नाही आवडला, तर टीचिंग केलेलं आवडलं की नाही आवडलं, त्याने जो जेनेटिक्सचा जो पार्ट समजून सांगितला की ज्यावेळेस की काय होतं, ज्यावेळेस दोन स्त्री आणि पुरुष एकत्र येतात त्यावेळेस त्यांचा स्त्री आणि पुरुषाचा संबंध तयार होतात, त्यापासून एक नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो. नवीन एक समजा दोन झाडे एकत्र आले, नवीन दोन झाडापासून नवीन एक झाड तयार होतो. की त्या झाडामध्ये पहिल्या दोन झाडापेक्षा काय वेगळा फरक आहे हे त्या ठिकाणी त्यांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला. तर तुम्हाला कसं आवडलं त्याचा आम्हाला कमेंटमध्ये नक्की रिस्पॉन्स द्या. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.